जेलमध्ये बसून पत्नीला संपवण्याचा कट, काळा बुरका घालून घराबाहेर पोहोचले 4 संशयित. पण पुढे जे घडलं ते पाहून संपूर्ण परिसर हादरला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे उघड झाला एक थरारक प्लॅन. कर्नाटकच्या शिवमोग्गामधून समोर आलेल्या या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे जे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. एका कैद्याने जेलमध्ये बसून स्वतःच्या पत्नीवर हल्ला करण्यासाठी थेट बुरका गँग पाठवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया विशेष रिपोर्ट. कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील के.आर. पुरम परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका हत्येच्या प्रकरणात गेल्या 1 वर्षापासून सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या आरोपीने तुरुंगातूनच स्वतःच्या पत्नीविरोधात एक भयंकर कट रचल्याचा आरोप आहे. माहितीनुसार आरोपी सतत पत्नी तबस्सुम बानो हिच्याकडे पैशाची मागणी करत होता. जेलमध्ये भेटायला येणं आणि नियमित आर्थिक मदत करणं अशी त्याची अपेक्षा होती. मात्र घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने तबस्सुम बानोला स्वतःचा आणि मुलांचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले होते. पत्नीने पैशाची मागणी पूर्ण करू न शकल्याने संतापलेल्या आरोपीने जेलमधूनच पत्नीला धडा शिकवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्याने आपल्या 4 साथीदारांना तबस्सुम बानोच्या घरावर पाठवलं. असलम, महेश, दर्शन आणि मुन्ना हे 4 तरुण के.आर. पुरममधील तिच्या घराजवळ पोहोचले. मात्र स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्यांनी डोक्यापासून पायापर्यंत काळा बुरका परिधान केला होता. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही शिताफीने प्लॅन आखला तरी एखादी चूक त्याचा पर्दाफाश करतेच. या चौघांची संशयास्पद हालचाल आणि चालण्याची पद्धत पाहून परिसरातील नागरिकांना संशय आला. स्थानिकांनी तात्काळ एकजूट दाखवत या चौघांना घेरलं आणि चौकशी सुरू केली. लोकांनी जेव्हा बुरका हटवला तेव्हा आत महिला नसून 4 तरुण पुरुष असल्याचं पाहून एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी तिघांना पकडून चांगला चोप दिला. मात्र या गोंधळाचा फायदा घेत मुन्ना नावाचा एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. असलम, महेश आणि दर्शन या तिघांना नागरिकांनी पकडून थेट पोलिसांच्या ताब्यात दिलं. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वेळेवर सतर्कता दाखवली नसती तर तबस्सुम बानोच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असता. या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होता तो म्हणजे जेलमध्ये बंद असलेल्या आरोपीने हा कट नेमका कसा रचला. त्याच्याकडे मोबाईल होता का किंवा तुरुंगातून बाहेरील गुंडाशी संपर्क साधण्यासाठी त्याला कुणाची मदत मिळाली. याच दिशेने आता पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.